आपण पाहताय न्यूज 27 महाराष्ट्र. सत्यता पहा, जागरूक रहा. नमस्कार, मी मीनाक्षी शेलार. न्यूज 27 महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत. मोठ्या सस्पेन्स नंतर अखेर ठरलंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. ज्या नावावर चर्चा होती त्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव होता आणि सर्वांच्या संमतीने मान्यही झाला आणि स्पष्टही झालं की महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील. नवनिर्वाचित विधिमंडल के नेता के नाम में देवेंद्र फडणवीस जी का मेरा बधाई और डबल इंजन के सरकार मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के लिए और महाराष्ट्र के भविष्य के लिए उत्साह से, उमंग से और जैसे चुनाव पत्र में आपने घोषणा की उन सभी वायदों को पूरे करते हुए महाराष्ट्र को आगे लेके ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. बघूयात कोणाला काय मिळणार. भाजपाकडे मुख्यमंत्रीपद राहील, अर्थात फडणवीसच मुख्यमंत्री होतील. गृह मंत्रालय भाजपाकडेच राहील, म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे राहील. विधानसभा अध्यक्ष पद हे सुद्धा भाजपाकडेच राहील आणि त्याचसोबत इतर 22 मंत्रिपदे ही भाजपाकडेच राहतील. शिवसेनेला काय मिळणार. उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहील. नगरविकास खाते त्याचबरोबर विधान परिषद उपसभापती हे सुद्धा शिवसेनेकडे राहील व इतर 12 मंत्रिपदेही शिवसेनेकडे राहतील. राष्ट्रवादीलाही उपमुख्यमंत्रीपद मिळणार. वित्त मंत्रालय म्हणजेच अर्थ खातं हे पहिलेही अजित पवारांकडे होतं आणि आत्ताही त्यांच्याकडेच राहील. विधानसभा उपसभापती पद व इतर 11 मंत्रिपदेही राष्ट्रवादीकडे राहतील. त्याचबरोबर सोशल मीडियावर फडणवीसांची क्लिप होते व्हायरल. मेरा पानी उतरता दे, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौट कर वापिस आऊंगा.